जांभूळपाडा येथे प्रवेश करताच प्रशासनाच्या अनास्थेचे विदारक चित्र समोर येत असून मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीच्या खाली भल्या मोठ्या खड्ड्यात तलावासारखं पाणी साचलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अशीच परिस्थिती असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना दररोज या खड्ड्यांमधूनच जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे। या समस्येमुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या 8 दिवसात हा खड्डा व्यवस्थित न भरल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिक विशाल गुरव यांनी दिलाय। नमस्कार, मी विशाल गुरव। आपण आता जांभूळपाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या कमानीच्या खाली आपण आता उभे आहोत। हा वरती चित्तलक्ष्मी गणपती आणि खाली जर बघायला गेलं तर हा भला मोठा खड्डा पडलाय। हा खड्डा आजचा नाहीये, गेली 4 वर्ष सातत्याने आम्ही ह्या खड्ड्याच्या बाबतीमध्ये अनेक निवेदनं देतोय, पण कुठलीही उपाययोजना या खड्ड्याच्या बाबतीमध्ये हे प्रशासन करत नाहीये। गेली मला तर मुळात ह्या रस्त्याच्या विषयी एक बोलायचं आहे की हा रस्ता नक्की ह्या रस्त्याचा पालकत्व कुणाकडे आहे। सार्वजनिक बांधकाम म्हणते आमचा नाही, पीडब्ल्यूडी म्हणते आमचा नाही, त्याचबरोबर जिल्हा परिषद बोलते आमचा नाही, MMRD बोलते हा रस्ता आमचा नाही। हा रस्ता नक्की कोणाचा? या आपण जर बघितलं तर बाजूला शाळा आहे, अनेक कार्यालय या जांभूळपाडा गावामध्ये आहेत। या कार्यालयाच्या या गावामध्ये जे काही कार्यालय आहेत त्यातले जे काही अधिकारी आहेत ते हेलिकॉप्टरने या गावामध्ये येत आहेत। यांना हा मुळात रस्ता दिसत नाही। येत्या 8 दिवसामध्ये जर का या रस्त्याचे उपाययोजना केल्या नाहीत तर या रस्त्यामध्ये या खड्ड्यामध्ये स्वतः मी बसून या ठिकाणी आंदोलन करणार आहे। त्याचबरोबर मी आज त्यांना निवेदन देण्याकरता जातोय, शेवटची वॉर्निंग या ठिकाणी देतोय, अन्यथा या ठिकाणी जोरदार आंदोलन मी स्वतः या ठिकाणी करणार आहे।